नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी आधीच एक व्हिडिओ टाकलेला आहे ज्याच्यामध्ये मी बरंच बहुभाषिकता, भाषा विकास या संदर्भातील तुम्हाला बरीचशी पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि आता आपण पुढचे जे टॉपिक होते त्याबद्दल थोडंसं माहिती घेऊया आणि त्यावरचे काही प्रश्न पाहूया. चला तर सुरुवात करूया. तर त्यातले महत्त्वपूर्ण मुद्दे जे राहिले होते ते पण सांगते की स्किनर यांचं असं मत होतं की भाषा निरीक्षणाद्वारे शिकली जाते. स्किनर यांचं काय मत होतं की भाषा ही काय निरीक्षणाद्वारे, ऑब्झर्वेशनद्वारे शिकली जात असते. म्हणजे ती अनुकरणात पण, निरीक्षण आणि अनुकरण जवळजवळ एकसारखंच असतं. तर ती काय म्हणजे निरीक्षणाद्वारे म्हणजेच अनुकरणाद्वारे देखील शिकली जाते. पण जीन पियाजे यांच्यामध्ये काय होतं की मुलांची भाषा आणि विचार जन्मजात एक असतात. जीन पियाजेंचं मत होतं की मुलांची भाषा आणि विचार काय असतात, जन्मजात एक असतात. म्हणजेच त्यांचं असं मत होतं की विचार पहिले जन्माला येतात आणि नंतर मग भाषा मूल शिकत असते. आणि जीन पियाजे यांनी देखील काय म्हटलेलं आहे की जीन पियाजेंनी देखील असं म्हटलेलं आहे की अनुकरणातूनच भाषा हे मूल शिकत असते. परंतु त्यांचं जीन पियाजे यांचं अजून एक मत की अंतरक्रिया, म्हणजे मूल जे असतं अंतरक्रियात्मक असतं, की मूल हे स्वतःशीच बोलू शकतं, असं त्याला जीन पियाजे यांचं मत होतं. म्हणून ते जर आलं तर ते तुम्हाला लिहिता येईल म्हणून ते पण सांगितलं. तसंच वायोगॅस्कींच्या मते मुलांची भाषा आणि विचार 2 वर्षापर्यंत वेगवेगळे असतात. वायोगॅस्कीचं मत काय होतं की मुलांची भाषा आणि विचार काय होते 2 वर्षापर्यंत वेगवेगळे असतात आणि 2 वर्षानंतर त्या एक होऊ लागतात. भाषा आणि विचार काय होतात मग त्यांचे एक होऊ लागतात. मुलांच्या विकासामध्ये समाज आणि संस्कृतीचे महत्त्वपूर्ण योगदान असते, असे कोणाचं मत होतं तर वायोगॅस्कीचं मत होतं. पुढचं पाहू. भाषिक कौशल्यांमध्ये काही राहिले होते मुद्दे ते पण टाकले की पहिलं जे आहे की भाषिक कौशल्यामध्ये 4 भाषिक कौशल्यामध्ये श्रवण कौशल्य हे काय असते, मुख्य असते. आणि श्रवण ही एक काय मानसिक प्रक्रिया आहे. दुसरं म्हणजे संभाषणामुळे ऐकणे आणि बोलण्याचे कौशल्य काय होत असते, विकसित होते. आणि तिसरं आहे मुलांच्या वाचन कौशल्याच्या विकासासाठी त्या संदर्भातील, म्हणजे त्याच्या संदर्भातील जे काही वाचन कौशल्य विकसित करायचे त्याच्या संदर्भातील सामग्री अधिक काय असते, महत्त्वपूर्ण असते. म्हणजे वाचनाचे जेवढं जास्त त्यांना सराव दिला जाईल तेवढं त्यांचं वाचन कौशल्य विकसित होतं. पुढं पाहू. मुखवाचनामध्ये बोलण्याच्या निकृष्टतेवर, वाचनाच्या गतीवर आणि ग्रहण क्षमतेवर विशेष लक्ष दिले जाते. म्हणजे ज्यावेळेस काही मुखवाचन केलं जातं त्यावेळेस बोलण्याच्या निकृष्टतेवर, वाचनाच्या गतीवर आणि ग्रहण क्षमतेवर काय केलं जातं, लक्ष केंद्रित केले जाते. तसेच मुखवाचनाच्या अर्थग्रहणावर जोर देण्यात आला आहे. म्हणूनच ते ज्ञान संपादनाचा मुख्य आधार आहे. मुखवाचन करताना काय केलं गेलं पाहिजे, अर्थग्रहण जास्त प्रमाणात केलं गेलं पाहिजे. मग त्यामुळं काय होतं की ज्ञान संपादन हे चांगल्या प्रकारे होतं. पुढं पाहू. भाषा शिक्षणाच्या पद्धती. तर आता भाषा शिक्षणाच्या बाकीच्या पद्धती तर आपल्याला बऱ्याचशा माहितीच आहे. तर या 2 आणखी त्यातल्या पद्धती आहेत की मातृभाषा न वापरता थेट एक नवीन भाषा शिकवली जाते. तर त्याला काय म्हणतात, प्रत्यक्ष भाषा पद्धती किंवा थेट पद्धती म्हणतात. काय म्हणतात, प्रत्यक्ष भाषा पद्धती किंवा थेट पद्धती. त्याला इंग्लिशमध्ये डायरेक्ट मेथड असं देखील म्हटले जाते. आणि दुसरं जे आहे, व्याकरणाचे नियम विद्यार्थ्यांना आधीपासून शिकवले जातात, कारण असे मानले जाते की शिकणाऱ्याच्या त्याच्या मातृभाषेवर अधिकार आहे. म्हणजे व्याकरणाचे नियम हे विद्यार्थ्यांना आधीपासून शिकवले जातात. का तर तसं का मानलं जातं, कारण की मूल जे असतं ते मुलाला आपोआपच आधीपासून ना थोडंसं व्याकरणाचं ज्ञान होत असतं. म्हणजे आता मूल जर आईशी बोलत असेल, ए आई म्हणेल किंवा ओ बाबा, म्हणजे ते काय की त्यांना ते स्त्रीलिंग पुल्लिंग याचं ज्ञान असतं. म्हणजे कोणाला काय म्हणायचंय हे त्यांना ते कळत असतं. त्यामुळे म्हणजे काय होतं की मुलांना आपोआपच व्याकरणाचं थोडंफार ज्ञान असतं असं मानलं जातं. म्हणून या पद्धतीला अनुकरण व्याकरण पद्धत असे म्हटले जाते. म्हणजे ते काय मूल काय करत असतं, अनुकरण करून समजत असतं ते व्याकरण ग्रामॅटिकली आपोआपच. पुढचं पाहू. वर्तनी शिक्षण. आता वर्तनी शिक्षणामध्ये पहिलं उच्चारणाच्या वेगळेपणामुळे शब्दलेखनात होणाऱ्या चुका. आता ते तुम्हाला माहिती की लहान मुलांना काय होत असतं, ड ढ न यामध्ये काय होत असतं, चुका कळत नाही की उच्चार थोडेसे सेम असतात, मग त्याच्यात काय फरक आहे हे त्यांना समजत नाही. त्यामुळे लेखनामध्ये चुका होत असतात. तसं प्रतीक चिन्हांमध्ये एकरूपता नसणे. जे प्रतीक चिन्ह आहेत ते कसे एकरूप नसतात, वेगवेगळे असतात. त्यामुळं ते कुठं कोणतं चिन्ह वापरायचं याच्यामध्ये जर माहीत नसेल नीट तर त्यामध्ये चुका होत असतात.
वर्तनीचे किंवा शब्दलेखनाचे अपूर्ण ज्ञान. वर्तनी म्हणजेच शब्दलेखनाचे काय अपूर्ण ज्ञान जर असेल तर ते एक लिहिताना चुका होतात. अशुद्ध शब्दलेखन सुधारण्यासाठी वर्गामध्ये प्रिंट समृद्ध वातावरण निर्माण करावे. म्हणजे जे काही प्रिंट समृद्ध वातावरण निर्माण करावं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द चार्ट असे लावले जातात वर्गांमध्ये. त्यामुळं काय होतं की विद्यार्थ्यांना तो शब्द कसा लिहिला जातो काय असतं हे त्यांना माहिती होतं. म्हणून तसं वातावरण वर्गामध्ये असावं. शब्द निर्मिती आणि अर्थामध्ये फरक माहीत नसतो. म्हणजे मुलांना शब्द निर्मिती शब्दाची रचना कशी आहे ही माहीत नसते, त्याचा अर्थ काय हे माहीत नसतं. त्यामुळं त्यांच्यामध्ये चुका होतात. त्यामुळे त्या चुका होऊ नये म्हणून ते सुधारल्या गेल्या पाहिजेत. पुढं पाहू व्याकरणाचे शिक्षण. आता व्याकरणाच्या शिक्षणमध्ये पहिला पॉईंट आहे अभिव्यक्तीचे स्पष्टीकरण भाषेवर अवलंबून असते. म्हणजे आपण जे काही आपल्याला जे काही बोलायचं आपलं मत व्यक्त करायचं आहे तर ते कशावर अवलंबून असलं आपल्या भाषेवर अवलंबून असते. आणि भाषेची अचूकता व्याकरणावर अवलंबून असते. आणि भाषेची अचूकता कशावर अवलंबून असते तर व्याकरणावर अवलंबून असते. दुसरं पाहू प्राथमिक स्तरावरील वर्गांमध्ये व्यावहारिक व्याकरणाचे ज्ञान दिले जावे परंतु त्यांच्या व्याख्यांची ओळख करून देऊ नये. म्हणजे प्राथमिक स्तरावर काय दिलं गेलं पाहिजे की व्यावहारिक व्याकरणाचे ज्ञान दिले जावे परंतु त्याच्या व्याख्यांची ओळख करून दिली जाऊ नये. म्हणजे कसं एक वचन अनेक वचन जे काही असतात म्हणजे त्या ज्या व्याकरणातले नियम आहेत स्त्रीलिंग पुल्लिंगचे आपण जसं बोलतो ती आजी ते आजोबा असं मुलांमध्ये किंवा जे एक वचन अनेक वचनातले फरक आहे हे डायरेक्ट त्यांना शिकवले जावे व्यावहारिक ह्याच्यातून. परंतु त्याच्या व्याख्या त्यांना शिकवल्या जाऊ नये. हे कशामध्ये प्राथमिक स्तरावर आहे. आणि पुढं आहे भाषेचे पुस्तक शिकवत असताना त्यातील उदाहरणाच्या मदतीने व्याकरणाचे नियम काढले जातात. म्हणजे जे काही प्राथमिक स्तरावर जे भाषेचं गद्याचं पुस्तक असतं ते जर शिकवत असताल तर त्यामध्ये काय केलं जातात की उदाहरणांच्या सहाय्यतेने त्यांना ते व्यावहारिक व्याकरणाचे ज्ञान हे दिले जाते. तर व्याकरणाच्या पद्धती कोणत्या आहेत उद्गामी पद्धत त्यालाच आगमन पद्धत असे देखील म्हणतात. अवगामी पद्धत त्याला निगमन पद्धत म्हणतात. तसं प्रत्यक्ष भाषा पद्धत आणि व्यावहारिक व्याकरण पद्धत या ज्या आहेत त्या काय आहेत 4 व्याकरणाच्या पद्धती आहेत. तर आता प्रश्न पाहू त्याच्यावरील काही. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत स्मृती हा भाषा शिक्षणाचा भाग असतो. पहिलं संपूर्ण शारीरिक प्रतिसाद, दुसरं संरचनात्मक उपागम, तिसरं व्याकरण भाषांतर पद्धती आणि चौथं संभाषणात्मक उपागम. तर सांगा बरं याच्यात कोणता असू शकतं आन्सर. तर याच्यातलं बरोबर आन्सर आहे की व्याकरण भाषांतर पद्धती. आन्सर क्रमांक 3 व्याकरण भाषांतर पद्धती ही स्मृती हा भाषा विषयाचा भाग असतो. पुढचा प्रश्न पाहू. संदर्भासहित व्याकरण म्हणजे पहिलं संचरित पद्धतीने व्याकरण प्रकार अभ्यासणे आणि विद्यार्थ्यांचा क्रमबद्ध विकास घडवणे. दुसरं पाठांतर आणि सरावाने व्याकरण शिकणे. तिसरं प्रथम व्याकरणाचे स्वरूप शिकणे व नंतर त्याचा उपयोग करावयास शिकणे. चौथं रोजच्या वापरातील उदाहरणे घेऊन त्याच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधणे व व्याकरण शिकणे. म्हणजे याच्यातलं सांगा बरं कोणतं बरोबर येईल. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस असं सांगितलं जातं की रोजच्या वापरातील व्यवहारातील आपल्या सभोवतालच्या हे जे ज्यावेळेस वापरलं जातं ना तर तेच उत्तर हे काय असतं बरोबर असतं. कारण NCERT जे आहे 2005 हे नेहमी काय म्हणतं की तुमच्या आजूबाजूचे उदाहरणं घेऊन ज्यावेळेस मुलांना शिकविले जाते त्यावेळेस मुलं हे लवकर शिकतं. म्हणजे याच्यातलं ऑप्शन क्रमांक कोणतं बरोबर आहे तर याच्यातलं ऑप्शन क्रमांक बरोबर आहे चौथं. म्हणजे रोजच्या वापरातील उदाहरणे घेऊन त्याच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधले व व्याकरण शिकणे हे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेचे मूल्यमापन खालील पद्धतीने करावे. पहिलं विद्यार्थ्यांना सहलीला नेणे. दुसरं विद्यार्थ्यांबरोबर संभाषण सराव करणे. तिसरं विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणे त्यावर आकलनात्मक प्रश्न विचारणे. चौथं विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची संधी देणे. तर याच्यातलं कोणतं ऑप्शन बरोबर आहे सांगा. विद्यार्थ्यांना श्रवण क्षमतेचे मूल्यमापन करायचे तर ते कोणत्या याने होईल तर
त्याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 की विद्यार्थ्यांना गोष्ट सांगणे आणि त्यावर आकलनात्मक प्रश्न विचारणे, म्हणजे त्यांचं किती लक्ष होतं, त्यांना ती गोष्ट किती कळली हे यावरून समजते. पुढचा प्रश्न पाहू. वाचनाच्या सुरुवातीच्या काळात शिक्षकांनी कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यावा, म्हणजे सुरुवातीचा जो काळ आहे त्यावेळेस कशावर जास्त भर दिला गेला पाहिजे. पहिलं अचूक वाचन करणे, दुसरं बाराखडी पाठ करणे, तिसरं अस्खलितपणे वाचन करणे, चौथं अक्षर उच्चार यांच्यामधील संबंध विकसित करणे. तर कशावर जास्त भर दिला गेला पाहिजे, तर ऑप्शन क्रमांक 4 अक्षर उच्चार यामधील संबंध विकसित करणे यावर भर दिला गेला पाहिजे. पुढचं पाहू. 5वा प्रश्न. व्याकरणाच्या सूचनांची अंमलबजावणी नैसर्गिकरित्या केव्हा होते, म्हणजे नैसर्गिकरित्या कसे व्याकरणाची अंमलबजावणी होते. पहिलं जेव्हा शिक्षक नियमितपणे मात्र थोडक्यात व्याकरण वर्ग घेतो. दुसरं जेव्हा विद्यार्थी आपल्या लिखाणातील किंवा संभाषणातील चुका स्वतः दुरुस्त करतो व त्या पुन्हा वापरतो. तिसरं जेव्हा शिक्षक त्या संबंधीच्या थोड्याच बाबी शिकवतो. चौथं जेव्हा नियमित लिखाण व संभाषण सोडून व्याकरणाकडे अधिक लक्ष वेधले जाते. सांगा याचं कोणतं ऑप्शन बरोबर आहे. तर याचा ऑप्शन क्रमांक बरोबर आहे 2 जेव्हा विद्यार्थी आपल्या लिखाणातील किंवा संभाषणातील चुका स्वतः दुरुस्त करतो आणि त्या पुन्हा, म्हणजे त्या नाही पुन्हा वापरत, ते जे बरोबर शब्द आहेत ते पुन्हा वापरतो. पुढचा प्रश्न पाहू. पाठाचे वाचन करताना पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण ठरते. 1 निर्दोष उच्चारणासह वाचन, दुसरं विरामचिन्हे व निर्दोष वाचन, तिसरं पाठाचे योग्य आकलन, चौथं जलद वाचन. पाठाचे वाचन करता पुढीलपैकी सर्वात महत्त्वपूर्ण बाब कोणती आहे मग, तर सर्वात महत्त्वपूर्ण बाब जी आहे ती आहे पाठाचे योग्य आकलन होणं सर्वात महत्त्वाचे असते. पुढचा प्रश्न पाहू. वर्गात मुद्रित सामग्रीची उपलब्धता म्हणजे काय. वर्गामध्ये मुद्रित सामग्रीची उपलब्धता म्हणजे डॅश डॅश. पहिलं वर्गाच्या भिंती रंगीबेरंगी असणे. दुसरं वर्गात शिकवल्या जात असलेल्या संकल्पनेसंबंधीची सामग्री भिंतीवर चिटकवणे. तिसरं मोठ्या अक्षरातील वर्णमालेचे तक्ते भिंतीवर लावणे. चौथं वर्गाच्या भिंतीवर विविध रंगात कविता सचित्र रंगवणे. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं आहे, तर याचं बरोबर ऑप्शन आहे दुसरं ऑप्शन क्रमांक 2 की काय, जी काही संकल्पना जे काही शिकवायचे त्याच संकल्पनेसंबंधित सामग्री भिंतीवर चिटकवणे, म्हणजे वर्गात शिकवल्या जात असलेल्या संकल्पनेसंबंधीची सामग्री भिंतीवर चिटकवणे. पुढचा प्रश्न पाहू. लेखन अक्षमता म्हणजे काय. आता लेखन म्हणजे काय, आपल्याला एक विशिष्ट आकार असतो ना, लेखनामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की एक आकार असतो. मग आकार म्हणजे काय, एक ग्राफ, म्हणजे डिस्ग्राफिया. याचा आन्सर काय येणार मग, डिस्ग्राफिया. डिस्लेक्सिया नाही येणार, डिस्कॅल्क्युलिया. जर त्याला गणितीय ज्ञान येत नसेल तर त्याला मग डिस्कॅल्क्युलियाचा वापर करतात, परंतु ज्यावेळेस ग्राफिकली असतं त्यावेळेस मग त्याला डिस्ग्राफिया असे म्हटले जाते. म्हणजे लेखन अक्षमता कोणती आहे मग, ही डिस्ग्राफिया. आन्सर क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहू. वाचन म्हणजे नुसते पाठाचे उच्चारण नसते, तर ते या दृष्टीने महत्त्वाचे असते. पहिलं धाराप्रवाह वक्तृत्व, दुसरं पाठाचे अर्थ समजणे, तिसरं नवीन शब्द वाक्य रचना समजणे, चौथं नवीन शब्दाचे उच्चारण करण्यातील अडथळा दूर होणे. सांगा याचा आन्सर काय. वाचन म्हणजे नुसते पाठाचे उच्चारण नसते, तर ते डॅश डॅश या दृष्टीने महत्त्वाचे असते. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 पाठाचा अर्थ समजणे या दृष्टीने महत्त्वाचे असते. पुढचा प्रश्न पाहू. शिक्षिका मुलांना विशेषण विषयी माहिती देते आणि त्यांच्या विशेषणाचे किमान एक वैशिष्ट्य आणि परिभाषा देण्यास सांगते. अशा पद्धतीला काय म्हणतात. पहिलं आहे उद्गामी पद्धत, दुसरं निगमनात्मक पद्धत, तिसरं समग्र शारीरिक प्रतिसाद पद्धत, चौथं कृतीत मग्न करण्याची पद्धती. सांगा कोणती पद्धती आहे.
ही पद्धती कोणती आहे मग? ही पद्धती आहे उद्गामी पद्धती. म्हणजे कोणती पद्धती आहे? उद्गामी पद्धती. म्हणजे त्यातून ती उदाहरणे आणि मग नियम स्पष्ट करत असते. पुढचा प्रश्न पाहू. एका सर्वसमावेशी वर्गात भाषा शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब आव्हान ठरते? तर पहिलं आहे विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा एकजिन्सीपणा नसणे. दुसरं विद्यार्थ्यांच्या रुचीत असमानता असणे. तिसरं भाषा शिक्षणासाठी योग्य वातावरण निर्मिती न करता येणे. चौथं पुरेशी शिक्षण सामग्री नसणे. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं आहे? सांगा कोणतं बरोबर ऑप्शन आहे? तर याचं बरोबर ऑप्शन आहे तिसरं, भाषा शिक्षणात योग्य वातावरण निर्मिती न करता येणे. कारण सर्वसमावेशी वर्ग असेल तर तिथे असं भाषा शिक्षणामध्ये काय करता येत नाही, योग्य वातावरण निर्मिती हे काय करता येत नाही. पुढचा प्रश्न पाहू. उपचारात्मक शिक्षण पद्धतीतून टिंबटिंब हे साध्य होते. पहिलं प्रश्न उलट सुलट प्रकारे निर्माण होणे. दुसरं प्रश्नाच्या संदर्भातील भाषिक सिद्धांत समजतात. तिसरं प्रश्न समजून घेण्यात अडचण. चौथं प्रश्न सोडून घेण्यात यश. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं आहे? तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 की प्रश्न सोडून घेण्यात यश. उपचारात्मक शिक्षण पद्धतीतून काय साध्य होत असते की प्रश्न सोडून घेण्यात यश. म्हणजे जी काही समस्या असते ती सर्व समस्या नीट होऊन त्यांच्याकडून प्रश्न सोडवून घेऊ शकतो. म्हणजे त्यातून त्यांना यश मिळते. उपचारात्मक पद्धतीचं तेच महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर भाषा शिक्षणाच्या वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट अनिवार्य असावी? पहिलं वस्तुनिष्ठ आणि समीक्षणात्मकता. दुसरं आकलनात्मक आणि व्यावहारिक. तिसरं विश्वसनीयता आणि वैधता. आणि चौथं वरील सर्व. तर याचं सांगा कोणतं बरोबर आहे? तर याचं ऑप्शन क्रमांक आहे बरोबर वरील सर्व. भाषा शिक्षणात वस्तुनिष्ठ मूल्यमापनासाठी या सर्व गोष्टींची काय असते? आवश्यकता असते. पुढचा प्रश्न पाहू. भाषा शिकवताना व्याकरण शिकविल्याने पुढीलपैकी कोणती गोष्ट सुधारते? एक अचूकता. दुसरं भाषेतील ओघ. तिसरं संख्यागणन. आणि चौथं साक्षरता. व्याकरण शिकल्याने काय बरोबर होतं? तर भाषेचा काय बरोबर होतं? तर भाषेची अचूकता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर आन्सर आहे. तर पुढचा प्रश्न पाहू. व्याकरण हे व्यावहारिक आहे आणि सैद्धांतिकही आहे हे विधान तुम्हाला कितपत पटते? तर आपण पाहिलं प्राथमिक स्तरावर कोणतं व्याकरण आहे? व्यावहारिक. परंतु जे उच्च प्राथमिक स्तर आहे आणि त्याच्यावरचा जो स्तर असतो विद्यार्थ्यांचा, तर त्यामध्ये कोणतं व्याकरण शिकवलं जातं? मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सौंदर्यबोध आणि व्याकरणाचे नियम हे सर्व कधी शिकवलं जातं? उच्च प्राथमिक स्तरावर. उच्च प्राथमिक स्तरावर. म्हणजे मग दोन्ही महत्त्वपूर्ण वाटतात की नाही? व्यावहारिक शिक्षण हे प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना कळलं की मग त्यांना ते पुढचं शिक्षण काय होऊन जातं? सोपं होऊन जातं. म्हणूनच व्याकरण हे व्यावहारिक आहे आणि सैद्धांतिकही आहे. हे काय आहे? पूर्णतः बरोबर उत्तर आहे. म्हणजे इथं काय पटत नाही, पटते आणि पटतही नाही. तिसरं पूर्णतः आणि चौथं अंशतः. तर याचं बरोबर ऑप्शन कोणतं येणार आहे मग? ऑप्शन क्रमांक 3 पूर्णतः. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं हा व्हिडिओ संपलेला आहे. मी उद्या आणखीन जे काही थोडेफार प्रश्न राहिलेले आहेत त्याचा एक व्हिडिओ उद्या बनवून टाकते. तसंही तुम्हाला भरपूर अभ्यास आता तुमचा होतच आलेला असेल, कारण 1 दिवसावर परीक्षा आली आता. नंतर रविवारी तुमचा पेपर आहे. तर चांगला अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा. 2-3 दिवस 1-2 दिवसच राहिले. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.